नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण नाश्त्यासाठी थालीपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत। थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी काही पीठं घेतलेली आहे। तर इथे हे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि इथे मी घेतलंय हे बेसन अर्धा वाटी। त्यामध्ये आपण घालायचं आहे कांदा, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, त्यानंतर आपण काही मसाले घालणार आहोत। तर इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट। तर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर अजून घातला तरीही चालेल। त्यानंतर इथे हे जिरं, थोडेसे सफेद तीळ, चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर आपण घालायचे इथे कोथिंबीर। आता हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये पाणी घालून हे आपण याचा गोळा करून घ्यायचा आहे। पाणी थोडं थोडं घालायचं, एकदम घालायचं नाहीये। तर इथे आपला थालीपीठसाठी हा गोळा तयार झालाय पिठा। तर आता मी हे पीठ 10 मिनिटांसाठी झाकून ठेवलं होतं। जसं तुमच्याकडे वेळ असेल जास्त वेळ असेल, अर्धा 1 तास तसं केलं तरीही चालेल। आता इथे मी प्लॅस्टिक पिशवी घेतली आहे बघा, अशी कट करून। याऐवजी तुम्ही एखादा असा कपडा किंवा रुमाल घेतला कॉटनचा तरीही चालेल। आता आपल्याला जेवढं थालीपीठची साईज पाहिजे असेल लहान मोठी तेवढा असा गोळा घ्यायचा करून। या पिशवीला आपण जे कट केले त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं, नाहीतर काय होतं थालीपीठ खाली चिकटलं जातं पिशवीला। हे बघा थालीपीठ इथे आपलं हे बघा थापून झालंय। मी छोटंसंच ठेवलेलं आहे, जास्त मोठं पण केलेलं नाहीये। आता आपण हे असं हातावर काढून घ्यायचं आहे। एका साईडला मी तवा पण गरम करत ठेवलेला आहे। हे बघा तेल लावल्यामुळे असं सहज निघतं। तवा आपला गरम झालेला आहे। तर याला वरून थोडंसं आपण असं पाणी लावायचं। आता हे आपण असं हे बघा पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने चांगलं पण भाजून घ्यायचंय। तर इथे आपलं हे नाही बघा छान असं थालीपीठ तयार झालंय। आता मी एक काढून दाखवते तुम्हाला। हे बघा खरपूस असं तयार झालेलं आहे। आता इथे मी दुसरं पण थालीपीठ बनवायला घेतलेलं आहे। तर असेच आपण बाकीचे पण थालीपीठ बनवून घ्यायचे आहे। तर इथे आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।